नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे टाईम टेबल आलेले आहेत. तर बहुतेक विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईम टेबल आलेले आहेत. तर हे बघा, इथं बघू शकता वेबसाईट ओपन केलेली आहे मी. तर बघू शकता कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. तर इथं हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, त्याच्यात ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, त्याच्यानंतर हे विभागीय अकाउंटंटची यादी आहेत आणि त्याच्यानंतर सर्वेयरच्या याद्या आहेत. तर आता आपण काय करूयात, की याच्यामध्ये काय करूयात, की ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल याची यादी बघूयात आपण. तर याच्यानुसार जर पाहिलं, तर यांनी सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे यांनी, की हे जे संवर्ग होते, तर ते नागपूर वनवृत्तामध्ये लेखापाल गट क याची परीक्षा झालेली आहे. त्याच्यानंतरनं मेन ऑफिसमध्ये लेखापाल गट क याची परीक्षा 31/7 ते 1/8/2023. त्याच्याने कनिष्ठ सहाय्यकी सहाय्यक त्याची 31/7 ते 2/8 यावेळेस झालेली आहे. त्याच्यानंतरनं वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक 31/7 ते 2/8 यावेळेस झालेली आहे. कनिष्ठ स्थापत्य अभियंता 31/7 ते 2/8 यावेळेस झालेली आहे. त्याच्यानंतरनं बाकीचं जर बघितलं सर्वेअर, लघुलेखक, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी याची 31/7 ते 2/8 यावेळेस झाले. हे कधी झाले ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर याचा जो निकाल आहे सगळ्याचा निकाल तो 22/11/2023 रोजी लागला होता. त्याच्यानंतरनं जी परीक्षा 200 पैकी होती म्हणजे कोणती लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता जो की आता आपण डिस्कस करणार आहोत आणि या पदांचा पेपर 200 पैकी होता बघा आणि सॉरी हां, त्या 200 पैकी होता आणि बाकीचे पदं सर्वेअर, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी या पदाचा जो निकाल आहे तो होता 120 पैकी होता. म्हणजे पेपर 20 पैकी होता. तर त्यांची काय केली, की मेरिट लिस्ट 19/12/2023 रोजी लावलेली आहे. त्याच्यानुसार असं सांगितलेलं आहे, अजून सांगितलेलं आहे, की लेखापाल गट क कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता या पदांकरता ज्या विद्यार्थ्यांना 200 पैकी 45% पेक्षा जास्त गुण आहेत, म्हणजे जर पकडलं तर 200 पैकी ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत, त्यांची काय केलेलं आहे, की एक शॉर्ट लिस्ट बनवलेली आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना बोलवलेलं आहे. तर कधी यायचं आहे, आता आपण बाकीच्या गोष्टी बघूयात. आता या लेखापाल गट क त्याच्यानंतरनं हे लेखापाल नागपूर वनवृत्तासाठी आणि मेन ऑफिसचे आहे ते. त्याच्यामध्ये लेखापाल गट क त्याच्यानंतरनं कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता यांनी 29/12/2023 रोजी जायचं आहे 8 ते 6 वेळेत हरिसिंग सभागृह, जपानी गार्डन इथे. तुम्ही पत्ता विचारा, मी सांगून देईन तुम्हाला. आणि बाकीचे जे पद आहेत 21 सर्वेअर असेल, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी ज्यांचे 120 पैकी मार्क आहेत म्हणजे 54 मार्क आहेत. तर त्यांना सर्वांना काय केलं, की त्यांनी स्किल टेस्टच्या पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. तर यांनी काय केलं, की ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्याच्यामध्ये नागपूर वनवृत्त सर्वेअरसाठी 29/12/1 ते 81 181 नंबर 6 ते 8 ते 6 वेळेपर्यंत हरिसिंग सभागृह, वन सभागृह आहे. जपानी गार्डन चौक, सेमिनार हिल्सच्या इथे. त्याच्यानंतरनं मेन ऑफिसच्या इथे लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी 30 तारखेला 1 ते 600 नंबर, 31 तारखेला 601 ते 1162 नंबर आणि लघुलेखक निम्न श्रेणीला 1, 2, 3, 4, 5, 6 या तारखेला जायचं आहे. 1 तारखेला 1 ते 600 नंबर, 2 तारखेला 601 ते 1200, 3 तारखेला जर बघितलं तर 3 तारखेला 1201 ते 1800, 4 तारखेला 1801 ते 2400, 5 तारखेला 2400 ते 3000, त्याच्यानंतरनं 6 तारखेला 3001 ते 3313 नंबरपर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघितलं तर ज्या तारखेला दिला त्या तारखेला तुम्हाला हजर राहायचं म्हणजे राहायचंच असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जाताना एक मूळ डॉक्युमेंट घ्यावं लागेल. त्याच्यानंतरनं ऑनलाईन फॉर्म भरल्याची एक प्रत लागेल. हॉल तिकीटची घ्यायला लागेल. त्याच्यानंतरनं ओळखपत्र लागेल. त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणुकीचे ओळखपत्र लागणार आहे आणि पासपोर्ट साइज फोटो लागेल. त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंटचे एक तुम्हाला झेरॉक्स आणि त्याची अटेस्टेड करून लागणार आहे. त्याच्यानंतरनं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ही बघा, ही जी यादी आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठीची. तर इथं नंबर दिलेले आहेत. हे प्रत्येकाने ही यादी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर 29 तारखेला तुम्ही यांनी जायचं आहे हे यादीनुसार. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.